नमस्कार. पिंकीचा विजय असोमध्ये सुरेखा ही पिंकीला आमदारकीसाठी उभी राहा म्हणून सांगत असते. पण पिंकी सांगत असते, मी हे करणार नाही. मला माझ्या नवऱ्याची मदत करायची आहे. त्यांना हॉटेल बिझनेसमध्ये खूप मोठं बनवायचं आहे. मी ग्रामपंचायतीमध्येच बरी आहे. मी सरपंच पद मिळवूनच खुश आहे. मला जास्त मोठ्याची अपेक्षा नाही. मला राजकारण हे करायचंच नाही. तेव्हा सुरेखा युवराजला समजून सांगत असते, तुम्ही तरी तिला सपोर्ट करा. तिच्या अंगात खूप स्किल आहे. ती सगळ्यांचं मन जिंकू शकते. युवराज म्हणतो, आम्हाला राजकारण आवडत नाही. घाणेरडं असतं ते. मला पिंकीलाही त्यात पाठवायचं नाही. आणि पिंकीही नकार देत असते, मला हे करायचंच नाही म्हणून. पण सुरेखाचा प्रयत्न चालू असतो. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही करू शकतात, असं सगळं ती बोलत असते. मग तितक्यात सुशीलामध्ये बोलते, त्यांना जे करायचं नाही ते जबरदस्ती का करून घेत आहेत तुम्ही? त्याला आवडत नाही युवराजला, त्याच्या बायकोला तो पाठवणार नाही. तेव्हा सुरेखा आता डायरेक्ट युवराजला चॅलेंज देतोय. पुरुष हा महिलेला पुढे जाऊ देत नाही, त्याला बघवत नाही. तुम्हीही त्यातलेच निघाले. तेव्हा युवराज चिडतो आणि पिंकीला म्हणतो, मी तुला जाऊ देत नाही म्हणून तू नाही म्हणते का? चल, आता मी निर्णय घेतला आहे, तुला आमदार बनवूनच दाखवेल. पिंकी नकार देत असते. पण आता युवराज म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी आता आमदार होऊन दाखवायचं. मी पक्षश्रेष्ठींना स्वतः तुमच्याकडे घेऊन जातो. मग हे सगळं ऐकल्यानंतर धोंडे पाटील आनंदी होतात. ते जावयाला सांगतात, पक्षश्रेष्ठी आपल्या शहरातच आलेले आहे. पटकन त्यांना फोन करा आणि आपली मीटिंग फिक्स करा. मग जावई पटकन मोबाईल घेऊन फोन लावतात. इकडे धोंडे पाटील खूप कौतुक करत असता पिंकीचं. आणि सुरेखालाही युवराज थँक्यू म्हणत असतो, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी स्वतः तिला घेऊन जातो पक्षश्रेष्ठींकडे. मग दोघंजणं मिळून बाहेर पडतात. पक्षश्रेष्ठी कार्यालय मिळणार आहे तिथे जाऊन ते दोघंजणं चहा घेत असतात. इकडे पिंकी नकार देत असते, मला हे पटत नाही. मला सरपंच पदच हवं आहे. मोठ्या लेवलला नाही जायचं मला. युवराज समजून सांगत असतो. धोंडे पाटलांकडं त्यांची वजन होतं, खुर्ची होती. त्याचा वापर करून त्यांनी नाही ते काळे धंदे केले. आज ते त्या जोरावरती जेलमधनं बाहेरही आले. आपल्यासारखा तरुण वर्ग जर मोठ्या खुर्चीत बसला तर आपण चांगले निर्णय घेऊन ह्या समाजाला सुधरवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला याच्यात उतरावंच लागेल. पिंकीचा नकार असूनही युवराज तिला खूप आग्रह करत असतो. इकडे सुरेखाने चाललेली चाल तिच्यावरच उलटली. ती काय करायला गेली आणि कायच होऊन बसलं. तेव्हा तिचा मुलगा सांगतो, तुला आत्ता कळलं पिंकीचा आणि युवराजचा काय डाव आहे? ते दोघं इतक्या सहजासहजी वेगळे होणार नाही. त्या दोघांची खूप मोठी युती आहे. मग सुरेखा म्हणते, आता माझी एक आयडिया आहे. सुशीला हलक्या कानाची आहे, आपण तिचा वापर करू. पिंकी ही घरी नाही. पिंकी असल्यावर ती लुडबुड करेल. पिंकी घरी नसतानाच तिला आपण असं पछाडू की तिला जीवच द्यायला सांगू. इकडे तिचा मुलगा म्हणतो, पिंकी घरी यायच्या आत तुमची चाल काय असेल ती करून घ्या. पिंकी आल्यानंतर ती करू देणार नाही. मग ती चित्राला फोन करते आणि सांगते, अर्जंट काम आहे, माझ्या रूममध्ये येऊन मला भेट. मग चित्रा येते. चित्राला सुरेखा सांगते, तुझ्या सासूने आजपर्यंत तुझा खूप अपमान केला आहे. आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे. तू मला साथ देशील? तेव्हा ती तयार होते. हो, माझ्या सासूने माझा खूप अपमान केला आहे. मला त्यांना धडा शिकवायचा आहे. तेव्हा सुरेखा तिची चाल सांगू लागते. काय काय करायचं सगळी प्लॅनिंग ते दोघेजणी मिळून करतात. तेव्हा चित्रा म्हणते, आत्ता मी दाखवते माझ्या सासूला मी काय चीज आहे. त्यांना चांगलाच धडा शिकवते. मग सुरेखा सांगते, म्हणूनच तू मला खूप आवडती. तूच माझी लाडकी सून आहे. जर तू जिंकलीस तर माझ्या गळ्यातला हार मी तुला नक्की देईल. सोन्याचा हार मिळणार म्हणून तिला खूप आनंद झाला. इकडे खूप डोकं दुखत असतं सुशीलाचं. युवराज कसे काय तयार झाले? त्यांना तर राजकारण अजिबात आवडत नाही आणि स्वतःच्या बायकोला राजकारणात कसं उतरवणार आहे म्हणून त्यांना टेन्शन आले आहे. त्या चित्राला आवाज देतात, चित्रा माझ्यासाठी आल्याचा चहा ठेव. ती म्हणते, मी इथं भजी काढत आहे, मी काम करत आहे, नंतर बनवते. तेव्हा सुशीला चिडते, एका शब्दात सांगितलेलं कळत नाही का? माझ्यासाठी आल्याचा चहा बनव. मग ती घाईघाईने चहा बनवते. दोघींच्या एकामेकीकडे खानाखुणा चालू असतात. त्यांचा आता प्लॅन सुरू झालेला आहे. इकडे सुशीलाला टेन्शन आलेलं आहे. टेन्शनमध्ये ती चहा पित आहे. सुरेखा हळूहळू माझ्या मुलालाही तिच्या बाजूने वळवते, नवऱ्यालाही. याचंही तिला टेन्शन आलेलं आहे. मग सुरेखा म्हणते, तुला नवऱ्याची अजिबात काळजी नाही. स्वतः मस्त चहा पिते, त्या बिचाऱ्याने काही खाल्लेलं पण नाही. मग त्यांच्यासाठी भजी घेऊन जात असताना ते वरतून खाली येत आहे. बघता क्षणी तिने जिन्यात पडण्याचं नाटक केलं आणि जोरजोराने ओरडायला लागली. मग धोंडे पाटील घाईघाई येतात. काय झालं म्हणून त्यांना हात देता, उठवण्याचा प्रयत्नही करता. पण त्या इतका नाटक करत असतं, दुखतंय म्हणून. मग ते जावयांना सांगतात, तुम्ही गाडी काढा, आपण यांना दवाखान्यातच घेऊन जाऊया. एक इंजेक्शन मारलं की यांना लवकर बरं वाटेल. मग सगळेजण मिळून सुरेखाला दवाखान्यात घेऊन जाता. इकडे पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयाबाहेर
पिंकीला घेऊन युवराज निघतात. ते खूप रागावलेले आहे, त्यांना खूप राग आला आहे. पिंकी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्याशी बोला म्हणत असते, पण तो म्हणतो मी तुम्हाला इतकं समजवलं तरी तुम्ही तिकडे जाऊन नकार का दिला. तेव्हा पिंकी सांगू लागते, हे बघा आज मी सरपंच आहे, माझे निर्णय मी स्वतः घेते. जर मी आमदार झाले तर माझ्या सासऱ्यांच्या दबावाखाली राहीन. मला कुठलाही निर्णय असा एकटीने घेता येणार नाही. पक्षश्रेष्ठींचाही दबाव माझ्यावर राहील. असं सगळं त्याला समजतं. ती म्हणते माझ्याकडे काय बघत आहे. तेव्हा तो म्हणतो आमच्या बायको एवढी कौतुक करते ते तिच्याकडे बघायला नको प्रेमाने. मग ती म्हणत असते लवकर घरी चला, पण तो म्हणतो नाही आज मी तुम्हाला फिरायला नेतो बागेत. इकडे घरी सुशीला खूप चिडलेली आहे सुनावरती. तिची वागणी पाहून खूप राग आला आहे. तेव्हा तिला जाब विचारते. तेव्हा ती म्हणते तुम्ही कशा वागता, तुमचं वागणं बोलणं बघा, माझ्यावर काय चिडताय. मी तुमची एवढी सेवा केली तरी तुम्ही मला कधी चांगलं वागवलं नाही. आणि त्या सुरेखा बघा, त्या धाकल्या सासूबाई किती प्रेमाने वागतात. साहेबांनाही सरकार अशी अलगद हाक मारता, कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल आणि ती तुमची अलगद जागा घेऊन टाकेल. आजही ती नाटक करून बाहेर त्यांच्यासोबत फिरायला गेलेला आहे. त्याचा पुरावा तुम्हाला दाखवू का. मग व्हिडिओ कॉल ती तिच्या जावयाला करते. ते सांगतात की सासऱ्यांनी मला अर्ध्या रस्त्यात उतरवून दिलं, दोघंजणं कुठे गेली मला माहिती नाही. आता हे फोनवरचं ऐकल्यानंतर तिच्या सुशीलाच्या पायाखालची जमीनच हलली आहे. हे दोघंजणं घरात फसवून बाहेर फिरायला गेले आणि हे चित्रा तिला स्पष्टही करून सांगते. आता हळूहळू तुमची जागा सुरेखा घेऊन टाकेल आणि तुम्ही बसा भांडत तोंड वाजवत, अशी ती तिच्या कानात फुसफुस करत असते. इकडे युवराज आणि पिंकी बाहेर मस्त फिरत आहे. घरात एकांत मिळत नाही म्हणून युवराज तिच्याकडे बोलत असतो. इकडे चित्रा तिच्या सासूची छानशी मेकअपची तयारी सुरू करते आहे. खूप छान मेकअप करते म्हणून सासूला दाखवत असते. पिंकीचा उजवा डोळा खूप उडत असतो. ती म्हणते मला चाहूल लागते आहे, घरी काहीतरी वाईट घटना घडणार आहे, प्लीज आपण घरी जाऊया ना. पण युवराज म्हणतो नाही आपण रात्रीचा डिनर करून जाऊया. पण नको म्हणत असतानाही युवराज म्हणतो पाणीपुरी तरी खाऊन जाऊया आपण. असं म्हटल्यानंतर तो पाणीपुरीच्या ठेल्यावरती जातात. तिथनं पाणी प्यायला ग्लास घेते पिंकी. तिच्या हातातनं तो ग्लास पडतो आणि तो ग्लास पडल्यावर म्हणते हा अजून एक अपशकुन, प्लीज आपण पटकन घरी जाऊया ना, मला इथे चैन पटवू नाही राहिला. घरी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात जावई घरी येतात आणि म्हणतात बघा मला घरात काढून दिले आणि सासू सासरे मस्त बाहेर आउटसाईड मस्त बसलेले आहे, एन्जॉय करत आहे त्यांचा एकांत. असं म्हटल्यानंतर समोरून चित्रा खाली येते. चित्रा सांगते एक छानशी व्यक्ती आपल्या सगळ्यांसमोर तयार होऊन आलेली आहे, सगळ्यांनी तयार व्हा त्याला बघण्यासाठी. मग एंट्री होती सुशीलाची मेकअपमध्ये. तिचा तो मेकअप बघून सगळ्यांना धक्काच बसतो. सगळेजण हक्काबक्का होऊन तिच्याकडे बघत असतात. काय मेकअप केला आहे, हे काय केलं आहे आई, असं सगळेजण म्हणत असतात. तिची मुलगी येते आणि तिला सांगते आई असा अवतार घेऊन प्लीज बाहेर बाबांसमोर जाऊ नको, तुझा अपमान होईल. ती ऐकत नाही. मुलगाही सांगतो तू कशी दिसते एकदा आरशात तरी बघ, पण त्याचंही काही ऐकत नाही. आणि सुशीला म्हणते तुम्ही मला समजवणारे थांबवणारे कोण, मी माझ्या मनाची मालकी नाही, मला हवं ते करेन आणि वाटेल तिथे जाईल. चित्राला घेऊन ती बाहेर आउटसाईड जाते. त्या जात असताना सगळेजण तिला थांबवतात पण ती कुणाचं काहीही ऐकत नाही. चित्रा तिला सांगत असते असं चाला असं बोला. आणि हे सगळी शूटिंग गपचूप सुरेखाचा मुलगा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. आता ह्या आमदारबाईला कसं व्हायरल करतो आणि कसा तिचा अपमान करतो असं तो म्हणत ते सगळे व्हिडिओ तो सोशल मीडियावरती पाठवून देतो. इकडे सुशीलाची एंट्री पाहून सुरेखाला खूप खदखद हसू येत असतं आणि धोंडे पाटील तर हसता हसता खाली लोटपोटच होतात. साहेब तुम्हाला काय वाटतंय असं सुरेखा विचारते. सुशीला बघतच असते. तो म्हणतोय मी तर हसून हसून इतका हे झालोय की खुर्चीतच बसून गेलो, असं तो हसताना बोलत असतो. त्या दोघांची ती प्रतिक्रिया बघून सुशीला खूप अपमानित होते. तिला धक्का बसतो. ती म्हणते मी इतकी चांगली तयार होऊन आले तरी असं का बोलत आहेत. तेव्हा सुरेखा तिला सांगते एकदा तुझा चेहरा आरशात बघून तर यायचा. आली साहेब साहेब करत, कशी दिसते कशी वागते, स्वतःचा एवढा मोठा अपमान करून घेताना तुला लाज नाही वाटते. ते सगळं बघून आता सुशीलाला वाईट वाटत आहे. ती सुनाला म्हणते तू माझं काय केलं आहे. सून म्हणते तुमचं करावं भलं आणि तुम्ही म्हणताय माझंच भलं, तुमच्या भल्यासाठी मी एवढं चांगलं केलं आणि तुम्ही माझ्यावरच उलटलाय. तेव्हा धोंडे पाटील म्हणत्या स्वतःचं हास्य करताना तुला लाज नाही वाटली सुशीला, काय बनून आली आहेस तू. मग आरशात स्वतःला बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो. हे काय केलं आहे, हे दोघींनी मिळून केलं आहे चित्रा आणि सुरेखाने, हे तिच्या आता लक्षात आलेलं आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी
लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. आपण सगळेजण पुन्हा भेटूया. धन्यवाद.